Hello, hello. This is the My Artifact episode number 1008. आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 आणि ओके. आज ॲक्च्युली काय झालं, आज काही नाही, आज सकाळी उठलो, नागपूरला गेलो क्लासेससाठी. क्लासेसचा मेन उद्देश हा होता की मॅडमना सांगायचं होतं की अजूनपर्यंत माझे पैसे जमले नाही, सो मी उद्या किंवा परवापर्यंत तुम्हाला पैसे देतो, पण माझं कन्फर्म आहे. हेच सांगायसाठी मी तिथे गेलो होतो आणि मॅडमला सांगितलं, ठीक आहे म्हणे, कन्फर्म आहे ना म्हणे तुझं, म्हणे हो म्हणे, कारण रिझर्वेशन करून आलो मी तुमचं म्हणे. येस म्हणलं, माझं कन्फर्म आहे, मी कारण देतो म्हणलं तुम्हाला पैसे. वडिलांचं असं थोडंसं पेमेंट व्हायचं आहे, सो थोडंसं होईन 1-2 दिवसातच, बट 15च्या अगोदरच होईन असं मला गॅरंटी आहे. बाकी मग काही नाही. नागपूरवरून येताना काफी हाल झाले राव. म्हणजे कसं आहे की मी एक तर डब्बा नाही नेला होता, तर आम्हाला बहुत जास्त भूक लागली होती. तर मग कसं मला तिथून गाडी भेटली नागोवापासून, आणि त्याच्यानंतर नाही का बर्डीपर्यंत यायला मला 1 घंटा लागला. व्हाय? कारण नाही का इथे इतका जास्त ट्रॅफिक जाम. कारण आज नाही का नागपूरमध्ये हल्लाबोल मोर्चा होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक प्रकारे मोर्चा होता. सो त्यामुळे नाही का पूर्ण नागपूरचं ट्रॅफिक स्टॉक, ST बसेस पूर्ण बंद. सो कसं तरी त्यांनी आणलं बर्डीपर्यंत. मग बर्डीनंतर मग मला रेल्वे स्टेशनपर्यंत पैदलच जावं लागलं. मला स्टार्टिंगला असं वाटलं की आपण ST बसेसनी जाऊ, बट तिथे विचारलं, ते म्हणे आता गाड्या सुरू होईल म्हणे ते 5च्या नंतरच. मग 5 वाजेपर्यंत आपण वाट तर पाहू शकत नाही, आणि ॲटोवाले तर बिलकुलच नाही, कारण ॲटोही बंद होते. ST बंद म्हणजे ॲटोही बंद राव. तर मग काय, मग मी रेल्वे स्टेशन पैदल जाण्याचा प्रयत्न केला. ती एवढी गर्दी, बापरे बाप, बहुतच भयानक गर्दी. मग तिथून मी पैदल गेलो स्टेशनपर्यंत. आझाद हिंद होती, गाडीत बसलो आणि आलो. आल्यानंतर मला बहुत जास्त भूक लागली होती. आई वगैरे घरी कोणीच नव्हतं. आणि वन थिंग की आज मला जाऊ द्या, हा टॉपिक नाही काढू प्लीज. नाही काढून घे हा टॉपिक काढून घे. आज स्नेहाने मला मेसेज केला की म्हणे झाला का म्हणे क्लास वगैरे. म्हणलं क्लासेस वगैरे झाले, म्हणलं प्लेसमेंट झाली म्हणलं माझी नीलकमलमध्ये. वाव, दॅट्स गुड, पार्टी पाहिजे म्हणलं. हो डेफिनेटली. बट ॲक्च्युली नाही का तिच्याकडून मॅसेज आला मला, मी नाही केला, तिच्याकडून मॅसेज आला जस्ट. मग तिच्यामध्ये पण काही ना काहीतरी फिलिंग्स आहे राव. म्हणजे थोडी बहुत तरी प्रमाणात, म्हणजे 10 किंवा 20% वळा सही की आहे थोडं बहुत तरी. आय डोंट नो. बट नाही का राईट नो नाही का आता मला या फंद्यामध्ये पडायचं नाही. कारण नाही का मी खूप म्हणजे कसं ते सुबोध आणि सीमाचं ज्याप्रमाणे मॅटर झालं त्या दिवशी, टूरच्या दिवशी, त्यापासून मी काफी ग्लॅड फील करून राहिलो का थँक गॉड मी नाही का स्नेहाला अशा काही बोलवलं नाही. तेव्हा जर मी तिला बोलवलं असतं, काही भेट नसती वगैरे वगैरे, अगोदर तिला ट्रिपवर बोलवलं आणि देन मग असे पोरं टिंगलटवाणी तर करतेच आहे. मग त्यामुळे तिला काहीतरी वाईट वाटलं असतं, आणि देन जी गोष्ट जुळायची होती ती कधीच जुळणार नव्हती, अशाप्रमाणे झालं असतं. सो आणि दुसरी गोष्ट, माझ्यामध्ये थोडी हिंमत पण नव्हती तिला असं टूरवर बोलवण्याची. आणि कसं मला इतकं असं क्रुशल फॅक्ट पण नाही वाटला की तिला असं बोलवावं. सो मी पण तिला असं खास काही बोललो नाही. बट कसं की आज रिव्हेंज तर करायचंच आहे. म्हणजे कसं टूरवर तर गेली नाही, बट कसं की आपण टूरवर गेलो ना तर आपण थोडेसे चांगले फोटो स्टेटस टाकायचे पण कोणाला दिसले नाही पाहिजे, कारण जस्ट लाईक स्टेटस जस्ट फॉर हर, म्हणजे फक्त मी प्रायव्हसी ऑन केली आणि फक्त तिलाच ऑन केलं. म्हणजे जे माझे स्टेटस आहे ना ते फक्त स्नेहा तांबडे दिसणार, बाकी कोणालाच नाही दिसणार. सो माझे स्टेटस फक्त तिनेच बघितले, पण ती पूर्णच्या पूर्ण. मी त्याच्यावर खूप काम केलं स्टेटसवर, बरोबर प्रॉपरली एक फोटो सिलेक्ट केला, त्याच्या मागे ते कॅप्शन लिहिलं वगैरे वगैरे, सगळं आणि बघितले. राहू द्या, मी काही प्रिडिक्शन लावत नाही आणि तिच्याबद्दल काही खास बोलत नाही, आणि असं काही मनात फील पण करून घेत नाही. जे व्हायचं आहे ना ते होऊनच जाईन राव.
आणि कसं आहे की हा टॉपिक आहे ना, म्हणजे कसं की आर्टिफॅक्ट एपिसोड मी दिमाखाने करतो या. आणि दिमाग कसं एक प्रकारे इट जस्ट लाईक करायचं आहे तर आता कर, नाही तर करूच नको ह्या. म्हणजे याची दिमागरी डिसिजन नाही का काफी फिअर वाटते राव मला. म्हणजे की कसं करायचं आहे, का करायचं आहे, कोणत्या वेनी करायचं आहे, थोडा वेळ घ्यायचा आहे का नाही, आणि त्या वेळ घेण्याचं कारण काय आहे, हे दिमागाने घेतलेलं डिसिजन मला काफी फेअर वाटते राव ह्या. बट हा जो नाही काय स्नेहा तांबडेबद्दल विचार आहे ना, तो माहीत नाही कुठून येते राव ह्या. आणि आय डोंट नो हिच्याबद्दल का वाटते का नाही. आणि तिने डी पी चेंज केला का मला काफी चांगलं फील वाटते. बट बोलूशा वाटत नाही, कारण आय डोंट नो बोलूशा वाटत नाही. म्हणजे म्हणजे असं कोणी म्हणते ना का दिल एक कह रहा है और दिमाग एक कर रहा है, काइंड ऑफ फील्स लाईक दॅट, अशाप्रमाणे काहीतरी होत आहे माझं. सो मी नाही का युजली माझ्या दिमागावरच नाही का ज्याचा विश्वास करतो, हे माझं दिल किंवा हृदय किंवा हार्ट वगैरे याच्याबद्दल खास काय असा काही विचार करत नाही. सो जे होईल ते होईल जा भोकात या. आणि राईट नाव आय एम क्वाईट रिअली फोकस ऑन माय करिअर या. राईट नाव आता मला तुमचा जॉब भेटणार आहे. सो या मी याच्यावर खूप जास्त फोकस राहणार आहे या. आणि हो नो भेटन नाही भेटन या, जाऊ दे. So this is the My Artifact episode number 1008. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.